अगदी सोप्या पद्धतीने आज आपण चमचमीत काजू पनीर मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आपण 10 ते 12 काजू एक 20 ते 25 मिनिटं पाण्यात भिजवून घेऊया. याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. काजू पेस्ट करत असताना यामध्ये गरजेपुरतं पाणी घालूया. 2 मध्यम आकाराचे कांदे अशा उभे कापून घेऊया. लोखंडाच्या तव्यावर गरजेपुरतं तेल घालून लालसर भाजून घेऊया. कांदा भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया. 2 चिरलेले टोमॅटोचे काप मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट गरजेपुरतं तेल घालून दोनही बाजूंनी भाजून घेऊया. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 भाजलेले कांदे, 2 भाजलेले टोमॅटो काप, अर्धा इंच आलं, 1 मूठ कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. लसूण, आलं, भाजलेला कांदा, भाजलेले टोमॅटो, कोथिंबीर याची पेस्ट तयार आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया. तेल तापलं की पाव चमचा जिरं घालूया. 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळ्या मिऱ्या, 2 ते 3 चक्री फुलाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची हातावर चोळून यामध्ये घालूया. तेल व्यवस्थित तापलं आहे. गॅस आता आपण बंद करूया म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत. 2 छोटे चमचे गोडा मसाला घालूया. 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालूया. 2 छोटे चमचे धने पूड घालूया. 3 ते 4 सेकंद मसाले तेलावर परतून घेऊया. आता मिक्सरमध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते 4 चमचे यामध्ये घालूया. आता गॅस ऑन करूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूया. तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतवून घेऊया. मसाला छान भाजला की यामध्ये 200 ग्रॅम पनीरचे काप भाजलेल्या मसाल्यात घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये पाऊण ग्लास गरम पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हळद घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट भाजी शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटांनंतर आपण झाकण काढून एकदा भाजी शिजली आहे की नाही चेक करूया. एकदा हलवून पण घेऊया म्हणजे खाली लागणार नाही. 7 ते 8 मिनिट शिजवल्यावरती पनीर आता व्यवस्थित शिजले आहे. यामध्ये आता आपण काजू पेस्ट घालूया. 3 ते 4 मिनिट आणखी शिजवून घेऊया. झाकण काढून पाहूया. चमचमीत काजू पनीर मसाला सर्विंगसाठी तयार आहे. आवडली ना रेसिपी? चला तर मग पटकन सबस्क्राईब करा.